आता तुम्ही जर पाहिलं कळीचा नारद कोण आहे बघितलं का? किचड़ में खुला हुआ खिला हुआ कमल। हाँ, ये क्या है? 2014 की भूल, कमल का फूल। एकटाच माणूस आला, अलीबाबा एकटा, 40 चोर बरोबर। अलीबाबा एकटा। हे काय अलीबाबा? काय काय सुजय अलीबाबा म्हणतात तुम्हाला? यांना ठाण्याच्या विकासाशी काही देणं घेणं नाहीये। हे जे बोलतायत हे 15 दिवसापूर्वी कुठल्या पक्षामध्ये होते हे जाणून घ्या। हे जिथे अपक्ष उभे आहेत, हे अपक्ष जे बोलतायत यांची पत्नी आमच्या पक्षामधनं उभी आहे, अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळे यांना ठाण्याच्या विकासाशी काही देणं घेणं नाहीये। आज ठाण्यामध्ये आज जी ट्रॅफिकची समस्या म्हटली तर आज इथे मेट्रोचं काम होतंय। आरोग्याचा विषय म्हटला तर 900 बेडचं सिव्हिल हॉस्पिटल होतंय। ठाणे रेल्वे स्टेशन 10 लाख लोक रोज प्रवास करतात। एक नवीन कोपरी रेल्वे स्टेशन होत आहे जिथे 6.5 लाख लोक प्रवास करतील। पण यांना विकासाच्या मुद्द्याशी काही देणं घेणं नाही। यांना फक्त भावनिक राजकारण करायचंय। यांना यांचे उमेदवार सांभाळता येत नाहीत, सुशिक्षित उमेदवार यांच्याकडे नाहीत आणि त्यामुळे यांचे उमेदवार बाद होतात आणि आजच ते निवडणूक मनातनं हरलेले आहेत। त्यामुळे केवळ असे आरोप करणं याच्या पलीकडे ते काही करू शकत नाही। माझं नाव महेश करकेरा। आता यांनी बऱ्याच लोकांनी सांगितलं की बिनविरोध निवडून आले किंवा ठाण्याच्या विकासामध्ये, पण ज्या विकासामध्ये गेल्या 20 वर्ष ज्या निष्ठेने संघटनेसाठी पक्षासाठी सर्वस्व दिलं, ज्या वयामध्ये लोक मजा करत होते ती वय 20 वर्ष ज्या संघटनेला पक्षाला दिलं, मग पक्षाने का नाही न्याय दिला आम्हाला? आज प्रत्येक ठिकाणी संघटने वाढवण्याचं काम जर केलं असेल तर रवी गरतने केलंय। मग रवी गरतने का? आमचा एकच प्रश्न आहे। किती दोन रात्र टेंबी नाक्यावर होतात तुम्ही, सगळे उभे होतात, बघत होतात। हो, सकाळी 11:30 वाजेपर्यंत सांगितलं तुमचाच तिकीट आहे, एबी फॉर्म तुम्हालाच मिळणार आहे। मग अर्धा तासात ती एबी फॉर्म तिकडे कशी गेली? कसं आहे दादा ऐका ना, त्यांना सवयच लागली आहे दुसऱ्याची पोरं मांडीवर घ्यायची। ते आपली मोठी झालेली पोरं कधी लग्नाला उभी करणार? आज यांना ट्रॅफिक कसं घालवायचं ना ते विचारा। ट्रॅफिक जी समस्या आहे ना ती कशी घालवायची सगळं जाऊ द्या। यांनी बॅलेट पेपर वर दाखवा। बर, बॅलेट पेपर करून दाखवा। चला दररोज सकाळी यांना हरवून। चला विकासाच्या मुद्द्यावर येऊ आपण। ठीक आहे, आरोप प्रत्यारोप भरपूर झाले, येतो पहिला। आता या सगळ्या चर्चेनंतर मी मुद्दा घेतो तो इथल्या क्लस्टरचा। काय झालं क्लस्टर योजना ही जी आहे, म्हणजे सगळं एकात्मिक इमारतींचं एकात्मीकरण करावं ही त्यातली खरं तर प्रमुख त्यातला हेतू होता। पण तो हेतू कितपत सफल झालाय आणि कुठे झालाय मी तुम्हाला विचारतो। चला तुम्ही सांगा। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी तो मुद्दा जो आहे तो पुढे आणला, तो इथं त्याची अंमलबजावणी झाल्याचं देखील बोललं जातं, पण काय स्वरूप आहे, कुठपर्यंत पोहोचलंय? फक्त कागदावर दिसतोय तो। आजकाल बघितलं असेल मार्केटमध्ये गाजर खूप स्वस्त पण आहेत आणि चायनीज गाजर देखील आलेले आहेत। आणि तुम्ही जर पाहिलं तर रोज सकाळी सगळ्या महिला घरी जास्तीत जास्त गाजर हलवा बनवतायत आणि हा हलवा बनवायचा प्रोग्राम इथूनच लाडक्या बहिणींना यांच्या थ्रू दिला गेलेला आहे। आणि तुम्ही मला सांगा क्लस्टर म्हणजे काय, नक्की काय? त्यांना विचारा क्लस्टर काय? अहो, आज ही जी जागा आहे जे ओरिजिनल मालक आहेत जागेचे त्यांच्याकडनं आज हे आमच्यावरती लादलेलं एक संकट म्हणजे हे क्लस्टर आहे। बरं, ठीक आहे। हा नेते बोला, काय क्लस्टर बद्दल सांगा, काय सिच्युएशन आहे? क्लस्टरचा मुद्दा मी सांगतोच, परंतु आज 7 बिनविरोध झालेत। हा लोकशाहीला फार मोठा धोका आहे। पुढच्या भविष्यामध्ये 70 होतील आणि नंतर सर्व नगरसेवक विकत घेतल्या जातील आणि बिनविरोध निवडल्या जातील। हा मोठा लोकशाहीला धोका आहे। जनतेने ओळखावं आणि योग्य दिशेने मतदान करावं। बरं, ठीक आहे। दुसरी गोष्ट जो क्लस्टरचं आहे, आमच्या इथे एकही क्लस्टर आजपर्यंत सक्सेस झालेलं नाही आणि आलेलं नाही। एक इमारत आम्ही पाहिलेली नाही आणि क्लस्टर अजून 8 फूट घरं 7 फूट घरं आमच्या लोकांची उंच झालीच नाही। बेरोजगारी आणलेली आहे, सर्व मजुरी वाढवलेली आहे, लेबर क्लास तयार केला जात आहे। काही मराठी माणसाचा इथे विकास होत नाही। ठीक आहे, क्लस्टर बोला। मी ठाणेकर म्हणून बोलतोय।
मला एक बोलायचं की ते सगळेजण आलेले आहेत. ठाण्यातल्या लोकांना काय पाहिजे ते तुम्ही काय केलं, यांनी काय केलं, ते काय करणार, ह्याच्याबद्दल आम्हाला काय नाही. आमचं आतापर्यंत जे आयुष्य इथलं गेलेलं आहे ठाण्यामध्ये, त्या ठाण्यासाठी यांनी आम्हाला काय दिलेलं आहे. मूलभूत गरजा आमच्या काय आहेत? ट्रॅफिक नाही, खड्डे आहेत, 40-50 लोक दर वर्षाला मरत आहेत, त्याला कोण जबाबदार आहे? त्यांचं कोण भरून देणार आहे? त्यांच्या घरी कमवणारी व्यक्ती निघून गेलेली आहे. आणि आतापर्यंत जेवढे सत्ताधारी इथे आलेले आहेत त्यांनी आमच्यासाठी झिरो केलेला आहे. बरं, आम्हाला काही भेटलेलं नाहीये. आम्ही आमचा टॅक्स भरतोय, जीएसटी भरतोय, सगळं भरतोय, आम्हाला रिटर्न झिरो आहे. तुम्ही निराश आहात याचा अर्थ. निराश 100% मतदार म्हणून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. हा बोला. हा क्लस्टर. क्लस्टर म्हणजे सर आहेत ना सर्वात मोठं गाजर आहे आणि हे सर्वसामान्यांसाठी नसून हे मोठमोठे जे बिल्डर आहेत त्यांच्यासाठी आहे. कारण की आता जागा संपलेली आहे, तर बिल्डरना जागा नसल्यामुळे कुठेतरी जे रिडेव्हलपमेंट होत आहेत त्याच्यामध्ये त्यांना घुसवायचं आणि कुठेतरी मोठं गाजर दाखवायचं. आता आमच्या इकडे मनीषा नगरमध्ये यांनी क्लस्टरची योजना आणली, क्लस्टर क्लस्टर क्लस्टर, पण आम्हाला क्लस्टर नको आहे. कारण की आमच्या 40-40 वर्षापूर्वीच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगला अजूनपर्यंत क्लस्टर असल्यामुळे तिकडे एनओसी वगैरे भेटत नाही आहे. क्लस्टरमुळे आमच्या योजना अडकलेल्या आहेत. आम्हाला म्हाडातर्फे जायचं, आम्हाला बाकी योजना आहेत त्यातर्फे जायचं, पण काही होत नाही. तहसीलदारकडे गेलो तर बोलतात आता क्लस्टर लागले, तुम्ही इकडे जावा तिकडे जावा. पूर्णपणे क्लस्टरच्या नावाखाली लोकांचे हाल होत आहेत. उद्या बिल्डिंगही पडतील, त्याची जबाबदार कोण असणार आहे? ठीक आहे. हा सुजय. हा क्लस्टर बोला. काय कुठपर्यंत आलंय? क्लस्टर म्हणजे समूह विकास आहे. बघा, ज्यांच्या डोळ्यावर जसा चष्मा असतो तसंच दिसतं. क्लस्टरची योजना चालू झालेली आहे आणि किसन नगर मध्ये 4 बिल्डिंगी उभ्या झालेल्या आहेत. जवळजवळ 10-12 मधले त्या बिल्डिंगी उभ्या झालेल्या आहेत. काही म्हणजे त्याचं भूमिपूजन झालं वर्षापूर्वी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना मुख्यमंत्री एकनाथ, तुम्ही बोलताना आम्ही गप्प बसलो ना, तुम्ही बोलताना गप्प बसलो. बिल्डिंग दाखवतो, तुम्ही बोलताना आम्ही गप्प बसलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्याचं भूमिपूजन झालं, काम चालू झालं आणि हा प्रायव्हेट ह्याच्यामधनं म्हणजे त्याच्यामध्ये सिडको आहे, सिडको आणि महाप्रीत ह्याच्यामधून ते क्लस्टरची योजना चालू आहे. माझ्या प्रभागामध्ये 12 मध्ये सिद्धेश्वर तलाव इथे मोठ्या क्लस्टरची योजना झालेली आहे. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये प्रदूषणची एनओसी आलेली आहे. क्लस्टर प्रत्यक्ष क्लस्टर म्हणजे समूह विकास आणि जिथे अनधिकृत बिल्डिंगी आहेत त्या अनधिकृत बिल्डिंगचा विकास होण्यासाठी दुसरा मार्ग नाहीये. आणि बघा, ऐका 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 त्यांना तुम्हाला माहिती आहे का? थांबा. त्यांना ऐका त्यांना माहिती नाही. बघा, ते बोलले क्लस्टर नाही म्हणजे क्लस्टर नाही, असं होतं का? जेव्हा मुख्यमंत्री एखाद्या गोष्टीचं भूमिपूजन करतात आणि बिल्डिंग उभी राहते, ती क्लस्टर नाही. ह्यांना काही समजत नाही. ह्यांना ह्यांच्या नाक्याच्या बाहेर बघायचं नाहीये. आणि क्लस्टर म्हणजे समूह विकास, जिथे नुसतं बिल्डिंग बांधणं नाही तर त्या परिसरात सर्वांगीण विकास, त्यात रस्ते आले, गार्डन आलं, उद्यान आलं, सगळं येणार आहे. एकदम तो जो पक्ष आहे तो नियोजित विकास होणार आहे आणि नियोजित विकासाची सुरुवात ठाण्यापासून जोरात झालेली आहे. आणि त्यांना ऐका जर त्यांना दिसत नसेल तर त्यांना आम्ही बस करून नेऊ, त्या जागेवर नेऊन म्हणतात बस करून येतील तुम्हाला. येतो. हा क्लस्टर. हा रवी भाऊ. क्लस्टरचा जो विषय दादानी सांगितला ना, हा विषय स्लम मध्ये हो ताई एक सेकंड थांबा ताई, हो ताई एक सेकंड. क्लस्टर जो हा विषय सांगितला ना, हा स्लम मध्ये चालेल. आम्ही गाववाले जे आहेत भूमिपुत्र आहे, आम्ही घोडबंदर रोडचे भूमिपुत्र आहे. तिथं तुम्ही गावठांमध्ये 3 एफएसआय देत नाही. आमच्या पिढ्या वाढत चाललेत, पोरं वाढत चाललेत, त्यांना स्लॅब वाढून देत नाही. आणि तुम्ही रूमी चालीमध्ये स्लम मध्ये तुम्ही 2-2 मजले बांधून त्याचा कष्ट करता. आमच्या गावठांचा तुम्ही प्रश्न सोडवला का कधी? एवढी तुमची सत्ता असताना आम्ही कस्टरला लात मारलेला 1 नंबर विभागामधून तो कलर लावलेला कस्टरचा 4 नगरसेवकांनी लात मारलेली आहे. विरोध आहे क्लस्टरला झाला आणि तिथं काढून पण टाकला, कलर पण खोडला. काय नेमकं बघा, ठाणे शहर जे आहे, ठाणे शहर आहे आणि ठाण्यावर चर्चा. थांबा. ठाणे शहरातला नौपाडा जो हा भाग आहे, नौपाडा जो भाग आहे, या भागामध्ये अशा अनेक बिल्डिंग्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला सीसी मिळेल पण ओसी मिळत नाही.
बर. कारण की नगरसेवक डोळे झाकून घेतो, त्याच्यानंतर इथला जो अधिकारी असतो महानगरपालिकेचा तो डोळे झाकतो आणि अनधिकृतपणे बिल्डिंग बांधली जाते. यांच्या कार्यकाळात ती बिल्डिंग बांधली गेली आणि आता त्याला ओसी नाहीये आणि आज त्या बिल्डिंगला जवळजवळ 20 ते 30 वर्ष झाले त्या बिल्डिंगचं पुनर्वसन करायचं आहे, पण त्याच्यासाठी कुठल्याही परमिशन्स मिळत नाही. आमची अशी मागणी आहे की त्यांनी ज्या योजनेचा उल्लेख केला ते म्हणतात अजिबात ते नको cluster आहे. ते आम्हाला cluster आहे. क्लस्टर, आम्हाला क्लस्टर नको. सगळ्यात पहिले आमच्या 2017च्या पूर्वीच्या जेवढ्या ही बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंग्सला तुम्ही नियमित करा. आणि आमची पहिली मागणी हीच असणार आहे, आम्ही निवडून आलो का हे सर्वात पहिलं आमचं काम असणार आहे. 2017च्या पहिले जेवढ्या ही बिल्डिंग अनधिकृत आहेत नौपाड्यातल्या त्यांना आम्ही नियमित करणार. अहो हे सांगतात तिकडे क्लस्टर इकडे क्लस्टर. या प्रशांत नगर मधली लोक जवळपास एक 12 ते 13 वर्ष घराच्या बाहेर राहत आहेत. बिल्डर त्यांना कुठल्याही प्रकारचं बिल्डरची मनमानी त्यांना कुठल्याही प्रकारचं भाडं देत नाहीयेत. आणि पार्टनर जर बघाल तर यांच्यातलेच 1-2 जण असतील. कोण बघा ना आता त्यांनाच विचारा. कोणाला प्रश्न आहे तुमचा? आता हे बघा समोरचं वेद बरं, कोणाला विचारू प्रश्न? कोणाला विचारू मी? तुम्हीच सांगा. मोठे साहेब तुमचा प्रभाग आहे. बघा, कमळवाल्यांना विचारा. काय 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 सुजे काय नेमकं काय बिल्डरची मनमानी म्हणतात ते? काय इथे ना विकास कामांची यांना जाण नाहीये आणि त्यामुळे होतं काय की जी दडपशाही आहे, जी गुंडगिरी आहे. बरं विचारतो पाच विचारतो. मी 5 सांगतो. ते 5 सांगायला तयार आहेत. तुम्ही एक विचारताय ते 5 सांगताय. सांगा. सामूहिक विकास हा जेव्हा चला मी शहरात मोजतो. चला सांगा 5 कामं. नवीन रेल्वे स्टेशन, नवीन रेल्वे स्टेशन. नवीन रेल्वे स्टेशन. तुम्ही सांगा. बोला. नवीन ऐका ना 5 कामं सांगतात ना 5 कामं. ऐका ना 5 कामं. 5 बोला. रेल्वे स्टेशन, नवीन रेल्वे स्टेशन. ठाणे बोरिवली टनेल, कोस्टल रोड, मेट्रो, सिव्हिल हॉस्पिटल, इंटरनल मेट्रो. 6 कामं सांगितली. बरं ठीक आहे. तरी या ना तुमच्याकडे. ह्या ठाणे शहराचे जे हे आमदार बोलतायत संजय केळकर साहेब, त्यांनी या 5 वर्षात कुठलं काम केलंय? पहिली गोष्ट, या वॉर्डचा या ठाणे शहराचा काम करणारा एकमेव व्यक्ती आहे जो आमदार नाहीये पण तो अविनाश जाधव आहे. कारण की यांचा आमदार फक्त 5 वर्षात एकदाच फिरतो. बरं ठीक आहे. आता त्यांनी 5 कामं सांगितली. तुम्ही सांगा कुठली कामं तुमच्या? जेव्हा कोविड होतं तेव्हा साहेबांनी या ठाणे शहरामध्ये रेमडेसिवीर असू दे, बेड असू दे, हॉस्पिटलचा विषय असू दे, इथे जेवढे रिक्षावाले होते, घरकामवाले होते, त्या लोकांना अन्नधान्य देणं, त्याच्यानंतर रोजचा मी जेव्हा ऑफिस मध्ये जी पण व्यक्ती येते आज रोजच्या रोज आमच्या ऑफिस मध्ये 100च्याहून जास्त लोक येतात, रडत येतात आणि हसत जातात. तो अविनाश जाधव आहे. बरं नेते बोला, तुम्हाला काय मुद्दा मांडायचा? मला मांडायचा होता तो क्लस्टरचा जो विषय सांगितला. आज मनीषा नगर मध्ये आम्ही प्रत्येक सोसायटीच्या बाहेर असे बोर्ड लावले. आता पण आपण पाहू शकता की हे क्लस्टर नको. हे आम्हाला क्लस्टरचे बोर्ड याच्यामुळे आहेत की आम्हाला सांगितलं गेलं की 325 स्क्वेअर फूट तुम्हाला देणार, त्याच्यानंतर तुम्हाला जर अजून पाहिजे असेल तर 50 स्क्वेअर फूट तो तुम्हाला विकत घ्यावं लागणार. म्हणजे आमचे आहेत 800 स्क्वेअर फूटची घरं आणि आम्हाला 325-50 असं सांगतात. म्हणजे कुठे ना कुठे दिशाभूल करून लोकांना फसवण्याचं काम चालू आहे क्लस्टरच्या. अपेक्षित आहे जी कुठली सत्ता ठाणे महापालिकेत असेल त्यांनी क्लस्टरचा प्रश्न सोडवावा